सुरू केलं पाणी फरक पडलाय. नाही, आज फक्त जी राज्य शासनाच्या माध्यमातून नगरपालिकेची कामं चालू आहेत त्याची पाहणी आपण केली. 1-2 भूमिपूजनसुद्धा नवीन कामं जी हाती घेतलीत आपण त्याची केली. प्रामुख्याने शाहूपुरीमध्ये जो स्विमिंग पूल आपण बांधतोय त्या कामाची सद्यस्थिती काय ती थोडी बघितली. काही वाढीव प्रस्ताव त्या ठिकाणी आपण करतोय त्याच्याबद्दलचं पण पुढचं नियोजन केलं. या भागातसुद्धा शाहूनगर, विलासपूर आणि मंगळाई कॉलनी भागात टाक्या ज्या प्राधिकरणाकडनं पूर्ण झाल्या आहेत त्या टाक्या आता त्याच्यातनं पाणी पुरवठा सुरू केला आहे आणि त्याचं पण काही अजून नियोजन पुढचं करायचं आहे. कारण आता ह्या टाक्या जरी झाल्या असल्या तरी कनेक्शन जे आहे ते जुन्या लाईनवरच आहेत. त्यामुळे जुन्या लाईनवरनं आता हे नवीन लाईनला कनेक्शन ट्रान्सफर करणं वगैरे हे थोडं आत्ताच्या याच्यामध्ये सध्या जी पावसाची जरा दुष्काळाची परिस्थिती बघतोय अशा याच्यामध्ये विस्कळीत होणं शक्यता आहे पाण्याची. त्यामुळे आत्ता न करता आता मी त्यांना सूचना दिल्या की ज्या ज्या टाक्या पूर्ण झाल्यात त्या सगळ्या भरून सुरू करा. जे काही फरक भले जुन्या कनेक्शनवर त्या टाक्या आता सुरू होतील पण त्याच्यावर पण जो काही फरक पडेल म्हणजे वेळेचा, प्रेशरचा तेवढा तरी आत्ता ज्याच्यामध्ये नागरिकांना एक म्हणजे जी अगदीच अडचण आहे त्यातनं काहीतरी तरी त्यांना हे व्हावं आणि मग नंतर पावसाची वगैरे जरा परिस्थिती बघून पाण्याची परिस्थिती बघून मग शिफ्टिंग आपण नवीन कनेक्शनवर करूया. कारण जुन्या कनेक्शनला प्रॉब्लेम एकच आहे की 30-35 वर्षापूर्वीचे ह्या पाईपलाईन आहेत आणि आता त्यांची क्षमता राहिलेली नाही. एकतर कॉलन्या वाढल्यात, लोकांच्या कनेक्शन वाढले त्या पाईपांवरचे, घरं आता जास्त झालेली आहे तिकडं. त्यामुळं त्या एवढ्या जुन्या पाईपलाईनची आता ती क्षमता राहिलेली नाही आणि थोडं 4 भिंतीचं पण आपण एक सुशोभीकरणाचं नवीन प्रस्ताव करतो आहे. त्याचं पण थोडी पाहणी केली पण अजून त्याचा डिटेल प्रस्ताव तयार व्हायचा आहे. पंतप्रधान मोदीजींची मन की बातसुद्धा याच विभागामध्ये आपल्या सुमित्रा राजे या हाऊसिंग सोसायटीमध्ये घेण्यात आली. पंतप्रधानांनी पण पाण्याच्या वापराबद्दल आणि पाण्याबद्दल त्यांच्या मन की बातमध्ये आपल्याला सगळ्यांना आव्हान केले. ते मला वाटतं सर्व नागरिकांनी पाळलं पाहिजे. कारण यंदा पावसाची परिस्थिती ही बिकट होत चालली आहे. आता जून महिना संपत आला आहे तरी म्हणावा तसा पाऊस झालेला नाही आहे. धरणात आज बघितलं तर आपल्या जिल्ह्यातल्या पण धरणांमध्ये जेमतेम 9 ते 10% पाणीसाठा शिल्लक राहिलेला आहे. तेव्हा अशा याच्यामध्ये नागरिकांनीसुद्धा एकतर पाण्याचा वापर जपून करावा, काटकसरीनं करावा ही माझी सर्व सातारकर नागरिकांना विनंती आहे. कारण पाऊस झाला तर चांगलंच आहे. धरणं जर चांगल्या पद्धतीनं पाऊसून भरली तर मग काय अडचण आपल्याला येणार नाही. पण थोडं वाईट बाजू धरून आपण नियोजन केलेलं बरं आणि त्याप्रमाणे नागरिकांनीसुद्धा सहकार्य प्रशासनाला, नगरपालिकेला आणि सगळ्यांना जिल्हा परिषदच्या याच्यामध्ये जिल्हा परिषदला करावं अशी विनंती करतो. पाण्याची समस्या आहे, प्राधिकरणानं काम केलं पाहिजे. आता आमचं इथल्या ग्रामस्थांचं पण दुमत नाही आहे. पण रस्ते जे खोदले जातात ते पुन्हा व्यवस्थित थोड्या प्रमाणात का होईना कारण पाऊस सुरू झाला आहे आणि त्रास होतोय नागरिकांना या भागात. थोडं पॅचिंगचं आपण आत्ता पण चर्चा झाली तर टेम्पररी का होईना कारण पॅचिंग हे आपल्याला पण माहीत आहे की कायमस्वरूपी उपाय होत नाही आणि ते म्हणावं तसं पॅचिंग टिकत नाही ही वस्तुस्थिती आहे. व तात्पुरतं जरी वाहतूक सुरळीत राहण्यासाठी प्राधिकरणाच्या याच्या माध्यमातून पॅचिंग त्यांनी करून द्यावं म्हणजे त्यांच्या ह्याच्यामध्ये धरलेलं आहे. आणि नंतर मग नवीन शक्यतो कॉन्क्रीटचेच रस्ते कारण हा सगळा डोंगराचा उतार भाग आहे. पाऊस झाला की उतारानं पाणी फार मोठ्या प्रमाणावर सगळीकडे डोंगरातलं येतं. ओढे, नाले वगैरे जे काही झरे आहेत हे सगळे व्हायला लागतात. त्यामुळं पुढं या परिसरामध्ये रस्ते जर टिकाऊ करायचे असले तर कॉन्क्रीटच्याच रस्त्यांना आपल्याला जायला लागणार आहे. त्याशिवाय रस्ते या डोंगराच्या उत्तर भागामध्ये टिकू शकत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. त्याप्रमाणे आपलं नियोजन करू. थोडं राज्य सरकारची मदत त्यात लागणार कारण नगरपालिकेची एवढी ताकद नाही ही वस्तुस्थिती आहे. पण राज्य सरकार मदत नक्की करेल. बाबा खासदार कासच्या पाणीपुरवठा योजनेचा पाणीद्वारा केला, नगरपालिकेचं पण नवीन इमारतीचा पाणीद्वारा केला, तिथं नगराध्यक्ष किंवा अन्य ते कोणालाही बोलवण्यात आलं नाही. कुठं समन्वयाचा अभाव दिसतोय का तुमचं? नाही असं काय नाही, असं नाही. आता कसं आहे प्रत्येकाला रोजच्या रोज काही ना काही असतं. आज पण आम्ही
बनकर साहेबांना वगैरे निरोप दिला होता, पण ते त्यांच्या काही कामामध्ये असतील वगैरे. त्यामुळं काही आमच्यामध्ये नगरपालिकेमध्ये किंवा आमच्यामध्ये कुठेही मतभेद किंवा हे नाही. आता कामं प्रत्येकानं म्हणजे होण्यासाठीच प्रत्येकजण प्रयत्न करतो आहे. मी असेल, उदयनराजे असतील, आमचा हाच प्रयत्न आहे की जी कामं चालू आहेत ती लवकर संपावीत आणि त्याचा फायदा शहराला आणि नागरिकांना झाला पाहिजे.